तूळ राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. तूळ राशीला मे महिन्यात नवग्रह काय फळ देणार, हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ. तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत. शुक्र तुमच्या 7व्या घरात आहेत. ते 19 मेला 8व्या घरात जातील. शुक्रासोबत सूर्यही 7व्या घरात आहेत. 5व्या घरात शनी, 6व्या घरात राहू, बुध व मंगळ तर 8व्या घरात गुरु आहेत. तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल, कारण बुध व गुरु थोडे कमजोर आहेत. त्यामुळे पोटाच्या तक्रारी जाणवतील. तुम्हाला खाण्यापिण्याची पथ्ये पाळावी लागतील. तसेच त्वचेचे विकार उद्भवतील. बाकी आरोग्य तुमचे उत्तम असेल. फारशी काळजी करावी लागणार नाही. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. तुम्ही एखादा चांगला निर्णय घ्याल. तुम्ही चांगला विचार कराल, ज्यामुळे चांगल्या युक्त्या सुचतील आणि त्या युक्त्या तुम्ही सत्यात उतरायला हव्यात. बाकी तुमचा अभ्यास उत्तम होईल. परीक्षेत यश मिळेल. उच्च शिक्षण घेऊ शकता. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना उत्तम फळ देईल. तुमची जोडी चांगली बनेल. तुमच्यामध्ये थोडा राग राहील, यावर नियंत्रण ठेवावे लागेल. बाकी तुमचे प्रेमजीवन सुखी, आनंदी व समृद्ध असेल. जे एकटे आहेत त्यांना जोडीदार मिळेल. तुमच्या वाणीने समोरील व्यक्ती आकर्षित होईल. तुमची उत्तम प्रतिमा त्यांच्यासमोर असेल. तूळ राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा महिना थोडा त्रासदायक जाऊ शकतो. तुमच्यात वैचारिक मतभेद होऊ शकतात. किरकोळ कारणावरून मोठा वाद होऊ शकतो. तसेच जोडीदाराच्या तब्येतीत बिघाड होऊ शकतो. याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे वैवाहिक जीवन थोडे कष्टप्रद जाईल. तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची साथ 11 मे नंतर मिळेल. तुम्ही शुभकार्य, मांगलिक कार्य, शेअर बाजार, भागीदारी, गुंतवणूक, प्रवास, मीटिंग या गोष्टी 11 मे नंतर कराव्यात, कारण बुध नीचेचे असतील. तूळ राशीच्या व्यक्तींचे करिअर या महिन्यात सुरुवातीला चांगले नसेल. तुमची बुद्धी कामात लक्ष देऊ शकणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही रागराग कराल, पण 11 मे नंतर तुम्ही शांत व चांगले काम कराल. व्यापाऱ्यांना हा महिना उत्तम ठरेल. नवीन क्लायंट मिळतील. तुम्हाला व्यापारात चांगला लाभ होईल. एकूण कन्या नंतर तूळ राशीला हा महिना तुर्तास लाभदायी ठरेल. धन्यवाद.